नमस्कार, मी अक्षय. एडीएनच्या सर्व प्रेक्षकांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. लोकसभेत विनोद पाटलांना सपोर्ट करणारे भाजपचे 8 नगरसेवक शिवसेना उभाटाच्या वाटेवर. भाजपकडून त्यांना थांबवण्याचे जोरदार प्रयत्न. दिवसभर राजकीय खलबते सुरूच. धुळे सोलापूर महामार्गावर अपघाताची शृंखला सुरूच. माळीवाडा फातिबाद परिसरात अपघातात बजाजनगर येथील एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार झालेत. आता बघूया सविस्तर बातम्या. शिवसेना फोडाफोडीचं राजकारण मुळीच करत नाही. महिनाभरात आणखीन चित्र स्पष्ट होईल असं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेनेत अनेक दिग्गज मंडळी येणार असल्याचं सूचेवाद केला आहे. शिवसेना फोडाफोडीचं राजकारण मुळीच करत नाही, पण तो कोणाला स्वतःहून शिवसेनेचं मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा असेल तर त्याला आम्ही थांबवू शकत नाही. कारण शेवटी संघटना मोठी झाली पाहिजे, संघटनेत वेगवेगळ्या प्रकारची सगळी मंडळी आली पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं कोणी येत असेल संघटनेत तर त्याला सामावून घ्यायला काय शिवसेनेला मला असं वाटत नाही की फार अडचण आहे. तर निश्चित अशा पद्धतीनं काही लोक भारतीय जनता पार्टीत येत असतील तर त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जाईल. जवळपास राजू शिंदे यांच्यासोबत 6 नगरसेवक येत आहेत, त्यामुळे तुम्ही भाजपला खंडार पाडताय. मला असं वाटतं ही संख्या आकड्यामध्ये बराच फरक आहे. हे महिन्याभरात आणखी आकडे व्यवस्थित स्पष्ट होतील, किती लोक येतील. म्हणजे हे 6 वर होणार नाही त्यापेक्षा बिलकुल 6च्या पुढे आम्ही निश्चित जाऊ. परंतु या सगळ्या गोष्टी हळूहळू येणाऱ्या महिन्याभरात विधानसभेच्या आधी पूर्ण प्रक्रिया संभाजीनगरात तरी आम्ही पूर्ण करू. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 7 जुलै रोजी होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यानिमित्त जिल्ह्याभरात शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी बैठका आयोजित करून मेळावा यशस्वी करण्याचा संकल्प केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या 7 जुलै रोजी शहरात होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यानिमित्त शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी आणि आगामी विधानसभेची रणनीती आखण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर मेळाव्यामध्ये भाजपासहित इतर पक्षांचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी बैठका घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पैठण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची शनिवारी रोजी बैठक घेतली. या प्रसंगी माझ्या समवेत उपजिल्हाप्रमुख दत्ता गोरडे, अंकुश रंधे, महिला आघाडी जिल्हा संघाटिका राखीताई परदेशी, तालुका प्रमुख मनोज पेरे, विधानसभा प्रमुख बद्रीनाथ भुमरे, शहर प्रमुख अजय परळकर, युवासेना जिल्हाधिकारी गणेश पिवळ, तालुका अधिकारी विकास गोरडे व चेअरमन सर्जेराव जाधव उपस्थित होते. धुळे सोलापूर महामार्गावर माळीवाडा फातियाबाद भागात भीषण अपघात घडला असून भरधाव कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. यात एकाच कुटुंबातील तब्बल 3 जणांचा मृत्यू झालाय. शहरालगत असलेल्या महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. धुळे सोलापूर महामार्गावर रस्त्यावर माळीवाडा फातियाबाद परिसरात ही अपघाताची भीषण घटना घडली आहे. भरधाव कारने रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 3 मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सुळे धुलापूर हायवे परिसरातील माळीवाडा फातियाबाद येथे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 3 अपघात झाल्याची घटना घडली. भरधाव कारने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडलाय. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातात मृत झालेले 3ही लोक वाळूज औद्योगिक वसाहत येथील बजाजनगर भागात राहत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ई खरेदीच्या नावाखाली मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत गेल्या 2 दिवसांपासून घाटाच्या अभ्यासक समितीने आमरण उपोषण सुरू केलं असून सदर प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. आमची मागणी आहे की या ठिकाणी हे जनतेचा पैसा आहे, या ठिकाणी जो पैसा आहे तो
रुग्णांसाठी वापरला पाहिजे। हा जे खरेदी विक्री करतात त्याच्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात घोळ चालू आहे। म्हणजे एक 10,000चे कम्प्युटर असेल त्याला 1 लाखाला ते कम्प्युटर घेत आहेत। अशा प्रकारे प्रत्येक कामामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये ते जास्त भाव घेऊन खरेदी करत आहे। तर आम्ही त्याची चौकशी करावी हा आम्हाला शासनाने जो परिशिष्ट ब आणि क हे आहे त्याच्यामध्ये आम्हाला स्पष्ट लिहिलेलं आहे की आमचा अधिकार आहे की कोणत्याही कामासाठी किंवा कोणत्याही विभागासाठी जी आर्थिक तरतूद केली जाते त्याचा योग्य प्रकारे वापर होत आहे की नाही याचा आम्ही देखरेख करावी। त्याप्रमाणे मी हे पाहिलेलं आहे, परंतु ह्याच्यामध्ये आम्हाला घोळ आढळलेला आहे आणि जे वस्तू दाखवलेली आहे ते गहाळ झालेली आहे। तर त्याबद्दल मी त्यांना सांगितलं की तुम्ही कंप्लेंट करा, रीतसर कंप्लेंट करा, त्यामुळे चौकशी करा आणि जे ह्याच्यामध्ये चौकशी झाल्यानंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी। आम्ही अभ्यंग समिती सदस्य इक्बाल सिंग गिल आणि मी फेब्रुवारी महिन्यामध्ये यांना एक पत्र दिलं होतं आमचं की जे तुम्ही ई ऑफिस, ई हॉस्पिटल, ई कॉलेज जे पेशंटच्या उपयोगासाठी म्हणजे कॉलेजच्या उपयोगासाठी, स्टुडंटच्या PGच्या UGच्या उपयोगासाठी, स्टुडंटच्या जलदगतीने काम व्हावं या अनुषंगाने जे गव्हर्नमेंटने पैसे दिले होते तर ते 1,76,00,000 रुपये त्यांनी खर्च करून साधन सामुग्री मागून त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की खूप मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे। आम्ही ते बघायचं आमची इच्छा होती की आम्ही ते ऑफिस कुठं आहे, ते ऑफिस कोणत्या ठिकाणी आहे, काय केलेलं आहे तुम्ही, तर ते दाखवण्यासाठी आम्ही यांना वारंवार विनंती केली। तर यांना आम्हाला परवा दिवशी दाखवण्यात आलं त्याच्यातले काही साहित्य गहाळ आहे, त्यातले 5-10 लाखाचे साहित्य जे आहेत, आता भरपूर साहित्य आहे असे की ते गहाळ झालेले आहेत। तर ते गहाळ झालेले आहेत तर कसं काय गहाळ झाले, तर आमची मागणी हीच आहे की बाबा संबंधितावर कारवाई करा आणि FIR दाखल करा। आमची हीच मागणी आहे आणि याच मागणीवर आम्ही ठाम आहे। आणि जो हे अवैधरित्या यांनी खरेदी केली, यांना ते अधिकार नसताना यांनी खरेदी केली 1,76,00,000ची, हे अधिकार जे आहेत ते आयुक्तांना आहेत, सन्माननीय आयुक्तांना अधिकार आहेत, पण यांनी आयुक्तांना मिसगाईड करून प्रशासनाची दिशाभूल करून यांनी ही सगळी खरेदी केली आणि याच्यात खूप मोठ्या प्रमाणात घोळ केला आहे। त्याच्यामध्ये साधी आपली एक हार्ड डिस्क आहे, 1 TBची हार्ड डिस्क चांगल्यातल्या चांगल्या कंपनीचे घेतले 6,000 पर्यंत येते, तर त्याच्यामध्ये खरेदीमध्ये 32,000ला एक हार्ड डिस्क दाखवलेली, 32,000 म्हणजे 5 पट 6 पट भावाने ही खरेदी झालेली। याची चौकशी नागपूर महालेखापाल यांच्या मार्फत व्हावी ही आमची मेन मागणी आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी, तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा। इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर शासन मान्य अनुदानित महाविद्यालय शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे। ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस MMS, MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस
DBM, DC आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673. मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. माजी महापौर राजू शिंदे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी शिवसेना उभाटा गटात जाणार असल्याच्या बातम्या येताच भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उच्च स्तरावरून सर्व पदाधिकाऱ्यांना आमिष दाखवत पक्षांतर करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केलाय. शहरातील उस्मानपुरा येथील भाजपच्या कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक आयोजित करण्यात आली होती. भारतीय जनता पार्टीचे माजी महापौर राजू शिंदे आणि त्यांचे सहकारी असलेले भारतीय जनता पार्टीचे 7 ते 8 नगरसेवक आणि अन्य पदाधिकारी हे शिवसेना ठाकरे गटात जात असल्याची वार्ता येताच कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठीची उच्चपदस्थ नेते मंडळी शहरातील उस्मानपुरा या भाजपच्या कार्यालयामध्ये दाखल झाले होते. या बैठकीमध्ये पक्षांतर करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्षांतर करण्यापासून थांबवण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या. यानंतर राष्ट्रीय ते रावसाहेब दानवे, भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी याविषयी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती सुद्धा दिली आहे. आणि आता लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि निवडणुका संपल्यावर आता विधानसभेच्या निवडणुका होऊ लागल्या आणि प्रत्येक राजकीय पक्षाचा माणूस आपला पक्ष कसा मोठा होईल आणि दुसऱ्या पक्षातले कार्यकर्ते आपल्या पक्षात कसे येतील चांगले याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यासाठी मग उद्धव साहेब ठाकरेची शिवसेना असो, NCP असो, काँग्रेस असो, अशा प्रकारचे प्रयत्न करतायत. पण याचा अर्थ आमचा कार्यकर्ता एखादा त्यांच्यासोबत जाऊन बसला आणि त्यांना भेटला याचा अर्थ त्यांना पक्षांतर केलं असं होत नाही. पक्षांतर केलं असं होत नाही. ह्या बातम्या आहेत. आणि मला स्वतःला असं वाटतं की आम्ही सगळे आता इथं उभे असलेले सगळी टीम आणि राजू आम्ही बसलो, बसून चर्चा केली. अशा कुठलाही प्रकार नाही. आणि राजूच्या मनात सुद्धा असं नाही की मी पहिल्या पक्षात जाऊ. आम्ही आता बैठक घेतो याच्यानंतर आणि बैठकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की आफीवर कोणी विश्वास ठेवू नका. आमचे नेते आदरणीय हरिभाऊ बागडे साहेबांच्या घरी आज राजू शिंदे आणि त्यांचे सहकारी गोकुळ मुलके यांना नानांनी बोलवलं होतं. आम्ही त्यांच्याशी विस्तृत चर्चा केलेली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही 25 वर्षापासून पक्षामध्ये काम केलेलं आहे. 25 वर्षापासून आपण विविध पदावर होता. आपण जबाबदारी आपल्यावर होती आणि एक जबाबदार पदाधिकारी म्हणून आपण अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे आपण पक्ष काही गैरसमजा म्हणून जर पक्ष सोडत असाल तर तो गैरसमज नक्कीच दूर करायचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. आपण पक्ष सोडू नये. पक्षात राहून तशी संधी प्रत्येकाला मिळत असते आणि ती संधी नक्कीच त्यांना मिळेल असं आम्हाला खात्री आहे.
राजू शिंदे सोबत जे काही नगरसेवक जात आहेत तर त्याचा फटका जो आहे तो तुमच्या विधानसभा मतदारसंघाला आणि नानाच्या मतदारसंघाला जास्त असणार. कसं मी तुम्हाला सांगितलं ना, आम्हाला खात्री आहे की ते जाणार नाही. आचारसंहितापूर्वी ग्राम पातळीवरील कामे पूर्ण करणे, अद्यापपर्यंत सुरुवात न झालेली कामे तात्काळ सुरू करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. गाव पातळीवर शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आज वेरूळ सभागृहात समन्वय सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या समन्वय सभेत मुख्य कार्यकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी स्वच्छ भारत मिशन, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, ODF+, जनजीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळ जोडणी, जिओ टॅगिंग, कुपोषित बालके, आरोग्य विभागाबाबत विस्तृत आढावा घेतला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ग्रामस्तरावर अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी अंगणवाडी सेविका, संबंधित कर्मचाऱ्यांचं ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात यावं. ग्रामपातळीवर महिलांना फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. पंतप्रधान आवास योजना, रमाई, शबरी, अटल कामगार, घरकुल योजनेत सर्वच तालुक्यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी सर्व गट विकास अधिकारी यांचं अभिनंदन केलं. ओला कचरा निळा रंग, सुका कचरा हिरवा रंग याबाबत जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी माहिती दिली. ग्रामरयो सिंचन, विहीर पुनर्भरण, बांबू लागवड तसेच पंचायत समाज कल्याण विभागाचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत ओमप्रकाश रामावत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहियो अनुपमा नंदनवनकर यांनी आढावा घेतला. ग्रामीण ॲप विभागीय चौकशीबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सुदर्शन तुपे यांनी आढावा घेऊन तालुका स्तरावरील कर्मचाऱ्यांची नियमित ॲपवर हजेरी लावण्याच्या सूचना दिल्या. या समन्वय सभेला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सुदर्शन तुपे, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, ग्रामीण पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण सुवर्णा जाधव, शिक्षणाधिकारी नियोजन अरुणा भूमकर, सर्व गट विकास अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे उपअभियंता, गट समन्वयक, समूह समन्वयक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी या कार्यक्रमाला आणि बैठकीला उपस्थित होते. यामध्ये MRGS मध्ये जो मेन विषय आहे ते मी टच करून जाणार आहे की आपल्याकडे काल पण मीटिंग झालेली आहे सगळे BDOची आणि विहीर पुनर्वसन संदर्भात मोठी ड्राईव्ह आपल्या जिल्ह्यामध्ये घेण्यासंदर्भात कलेक्टर सरांना आणि मी सांगितलं होतं. विषय फार सोपा आहे की आपल्याकडे पाणी टंचाईची कंडिशन असताना आपल्याकडे विहीर पुनर्वसनाचे जितकं काम होणं अपेक्षित आहे तितकं होत नाही आणि अशी कंडिशन आणि अशा क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळी काम करतो त्याचे अधिकारी म्हणून या माणूस म्हणून आपली जबाबदारी असते की लोकल नीड काय आहे त्याच्या बेसवर पॉलिसी आणि कार्यक्रम बनवणे आणि त्यामध्ये जर प्रॉपरली डेडलाईन वगैरे दिलेली असेल आणि नंतर खालच्या पातळीवर काम होत नसेल तर दॅट इज ऑल्सो ए अलार्मिंग सिच्युएशन ज्या ठिकाणी आपल्याला इंटरफिअर आणि इंटरव्ह्यू करण्याची गरज आहे. आणि स्पेसिफिकली या कामामध्ये खूपच BDOच्या दुर्लक्ष आलेलं आहे. रिझन काही पण असो आणि सेम वे तहसील ऑफिसचा आणि SDM ऑफिसचा पण झालेला आहे. बट नाव ऑनवर्ड्स यामध्ये काही इश्यू होणार नाही, काही असे डिलेज होणार नाही आणि ऑलरेडी पाऊस आहे तर पाऊसचे जे ड्राय स्पेल आहे ते बघून तुम्ही खड्डे खोदणे या फिर आपलं जे पाईप वगैरे ज्या ठिकाणी टाकतो ते ड्रेनेज खोदणे वगैरेचा विषय आपल्याला सॉल्व करावा लागेल आणि नॉर्मली रेन वॉटर हार्वेस्टिंगचे जितके भी आयडेंटिफाईड साईट्स आहेत ॲटलिस्ट आपले जितके भी आपले सरकारी कॅम्पस आहे त्या ठिकाणी आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग करायची. त्यामध्ये काहीच नाही, छत आहे, तुम्हाला पाईप कनेक्ट करायचे, खड्डा खोडायचे आणि त्यामध्ये टाकायचे. संबोधी अकादमीचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे यांची थायलंड येथील वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टच्या युवक विकास व सबलीकरण उपाध्यक्षपदी निवडणूक झाल्याचं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. थायलंड येथे मुख्यालय असणारी व जगातील 30 देशांमधील 75 पेक्षा अधिक संघटनेबाबत बुद्ध धम्माचा प्रसार व प्रचार करणारी वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट म्हणजेच WAB ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम संस्था आहे. वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष पूज्य भदंत पोरचानाई पावल धम्मो यांनी संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा WABचे भारतातील केंद्र प्रमुख समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे यांची वर्ल्ड अलायन्स
ऑफ बुद्धिस्टच्या युवक विकास व सबलीकरण कार्यक्रमाच्या उपाध्यक्षपदी पत्राद्वारे नियुक्ती केली आहे. समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे यांची ही नियुक्ती 4 वर्षांसाठी करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून कार्य करताना समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे यांना वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टच्या कार्यांमध्ये युवकांना सहभाग वाढवणे, युवा बौद्ध नेतृत्व विकासाच्या संधी निर्माण करणं, अध्यक्षांसोबत मिळून युवक विकास कार्यक्रमाची योजना तयार करणं, अंमलबजावणी करणं, मूल्यांकन, देखरेख करणं, जागतिक स्तरावरती युवा बौद्ध तरुणांचं नेटवर्क तयार करणं, उपाध्यक्ष म्हणून कार्य करताना वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष, सेक्रेटरी जनरल तसेच कार्यकारी परदेशी यांच्याशी सल्लामसलत करून कार्य करणं आदी जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत. समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल भंते नागसेन बोधी, भंते पथ्या बोधी, महाथेरो नांदेड, भंते धम्मशील बीड, भंते मोगलायन परभणी, भंते बोधिधम्मो सुभाषजी मोळवणे, सुरेश पेडगावकर, राजेंद्र साबळे पाटील, सागर जाधव, कमलेश कामिटे, संजय वाघमारे, प्राध्यापक भाग्यश्री सातदिवे, प्राध्यापक ज्ञानेश्वर हरकळ, प्राध्यापक साईनाथ बोराळकर, प्राध्यापक डॉक्टर कैलाश फुलउंबरकर, प्राध्यापक विठ्ठल पुंगळे, प्राध्यापक डॉक्टर कैलाश भरकड, प्राध्यापक डॉक्टर देविदास इंगळे, प्राध्यापक डॉक्टर अमोल तळवणकर, प्राध्यापक जितेंद्र तरटे, प्राध्यापक राजाराम जेवे, प्राध्यापक अनिल नाईक, प्राध्यापक ॲडव्होकेट अतुल कुरुपन्नी, प्राचार्य संदीप अवसरमोल, प्राध्यापक गजानन हुलगीर, प्राध्यापक डॉक्टर प्रदीप हत्तीअंबिरे, प्राध्यापक जीवन सूर्यवंशी, राजेंद्र पवार, कमलेश नरवाडे, पवन चव्हाण, आदर्श भवरे, बाबासाहेब भराडे, विशाल जल्हारे, संजय डबडे आदी सर्वांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. माळीवाडा येथील शिल्पाचा ताबा पुरातत्व विभागाने घेऊन सदरील शिल्प सोनेरी महाल येथे प्रादेशिक संग्रहालयात देण्यात आले. सदर शिल्प नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आलंय. माळीवाडा येथील दगडी शिल्पाची पाहणी पुरातत्व विभागाने दिनांक 21 जून 2023 रोजी केली होती. सदरील अहवाल पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय मुंबईस पाठवण्यात आला होता. संचालनालयाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर पुरातत्व विभाग सहाय्यक संचालिका जया वाहने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील कर्मचारी डॉक्टर कामजी डक, व्ही.पी. राठोड, दिलीप साळवे, आकाश बोकडे, राजकुमार पवार यांनी सकाळी 11 वाजता माळीवाडा येथील शिल्पाचा ताबा घेतला. शिल्पाचा ताबा घेऊन सदरील शिल्प सोनेरी महाल येथील प्रादेशिक संग्रहालयाला देण्यात आलं. सदर शिल्प प्रादेशिक विभागामार्फत सोनेरी महाल येथे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. लोकसभेत विनोद पाटलांना सपोर्ट करणारे भाजपचे 8 नगरसेवक शिवसेना उभाटाच्या वाटेवर. भाजपकडून त्यांना थांबवण्याचे जोरदार प्रयत्न. दिवसभर राजकीय खलबते सुरूच. धुळे सोलापूर महामार्गावर अपघाताची शृंखला सुरूच. माळीवाडा फातिबाद परिसरात अपघातात बजाजनगर येथील एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार झालेत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.